अरे कुठे चालला तुम्ही? आमच्या शाळेत ना नवीन हॉल तयार होईल, आम्ही तिकडं चाललो. तुम्हाला यायचं का? हो यायचे आम्हाला. दाखवणार का तुम्ही? हो. ठीक आहे, चला आपण जाऊया. चला ना लवकर, चला. तुम्हाला दाखवते. आलो ना आपण हॉलमध्ये. हो. छान. कोणता हॉल आहे हा? डान्स रूम. कोणता रूम आहे? डान्स रूम. डान्स रूम. वा 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 वा. तुम्हाला आवडतो? हो. मला पण खूप आवडतो. कोणाला कोणाला डान्स रूम आवडतो? डान्स रूम मध्ये काय काय करणार आहोत आपण? नाचायचं. या ठिकाणी आपण हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा या शाळेतील डान्स रूम या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी त्याला आपण भेट दिलेली आहे. आपण पाहू शकतो डान्स रूममधील वेगवेगळे साहित्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यामध्ये मुलांना आनंद देणारे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते पूर्ण या ठिकाणी आहेत. आपण पाहू या ठिकाणी कलागुणांना, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर नक्कीच होणार आहे, हे आपल्याला याच्यातून दिसून येत आहे. आणि अशा प्रकारचे जे डान्स हॉल आहे किंवा कलागुणांना वाव देणारी जी शाळा आहे ती आपल्याला नक्कीच मराठी शाळेच्या माध्यमातून दिसून येत आहे. या ठिकाणी मुलांना आवडणाऱ्या सगळ्या वस्तू या ठिकाणी दिसत आहेत या डान्स हॉलमध्ये, डान्स रूममध्ये. चला तर आपण या हॉलला भेट दिलेली आहे. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल पण पाहूया, मुलं नक्की काय करतात या ठिकाणी येऊन. या ठिकाणी डान्स रूममध्ये यायला मुलांना फार आवडतं आणि त्यांची प्रॅक्टिस आणि कोरिओग्राफी वगैरे या ठिकाणीच होते. या ठिकाणी आपण पाहू शकतो मिरर्स आहेत, पूर्ण आरसे आहेत. त्या आरशामध्ये पूर्ण पाहून त्यांना डान्स करता येतो. या ठिकाणी पूर्ण एक भिंत आरशाची बनवलेली आहे, ते आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचा हॉल असणे नक्कीच गरजेचे आहे. या ठिकाणी विद्यार्थी तयार आहेत आपल्याला कलागुणांना वाव देण्यासाठी. ते आपल्याला काही दाखवणार आहेत. या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस चालू झालेली आहे. आपण पाहू शकतो कोरिओग्राफी आणि प्रॅक्टिस चालू आहे. आपण थोडंसं लक्ष देऊन पाहूया. मला नक्कीच अशा प्रकारचे हॉल आवडतात, डान्स रूम आवडतात. Go.